अरे दुनिया करते ती ना, तुम्हाला दुनिया करते ती, पण तुम्ही हा गावचा एवढा मोठा विश्वासघात करून राहिले. एवढं सांगा का तुम्ही पद विकत आणले कुठून तरी विकत आणला असेल ते सांगा. मी पद विकत आणले, तुमचा काही अधिकार नाही. मग आम्हाला आम्ही लोकांच्या पाया पडलो. जे विरोधक होते त्या विरोधकांना आम्ही विरोध केलो. तुला काय अडचण झाली का, काही तुला त्रास झाला का, तुला राजीनामा द्यायचा कशामध्ये आता बाकीचं सोडून दे. तू गाव सोडून जरी बाहेर दुनिया कर, आम्हाला काही शिकवत नाही. पण गावामध्ये काही करत नाही, याद राहा. तुला वाटत असं नाही असं तसं ते जे आयरे गेले समजू नको. हा देतो बोल तू राजीनामा. काय एवढे आम्ही तुमच्यासोबत फिरलो बाबा. आम्ही लोकांना आश्वासन दिले. त्या कामात अजून 5% बी काम आपलं पूर्ण झालं नाही. मग काय करायचं बाकीच्या लोकांचं? बाकीचे कामात झालं नाही आपल्याला. नाही आमच्या जागेचा मोठं झालं असेल ना, तुम्हाला सांग तुमचं काहीच अधिकार नाही. त्यामुळे पद विकत आणले, मी तुमच्या घरचं पद घेतलं नाही असं सांगा आम्हाला. मग आम्ही पाहू काय करायचं ते. लोक आम्हाला विचारलं ना, आपण समजा वाईट होऊन दुसऱ्यांना मग फायदा काय येऊ? आपल्याला समाजासाठी समज नाही का आमच्या मुखात आपली भाषा करायच्या 50 काळकुत्र यायला तयार नाही. आम्ही तुम्हाला फुकट निवडून नाही दिलं. याला पुन्हा गावकऱ्याची माफी मागावच लागल आणि हा निर्णय मागे घेणंच लागल. सरपंच तुम्ही एक काम करा, 4-5 गाड्या बोलवा. 4-5 गाड्या बोलवा. त्या गाड्या आम्ही बसतो. आम्हाला त्याला कोणी घेऊन चालत होतं, आम्ही आंदोलन करतो. आज त्या आंदोलन उठत नाही. आम्ही आज सरपंचाच्या दारात आंदोलन आहे आमचं. हा निर्णय तुम्हाला मागे घ्यावाच लागणार आहे आणि हा त्वरित मागे घ्या. आज कटिंग करून ठेवली सगळ्या गावामध्ये, ती पूर्ण करा. आंदोलन करते, सगळ्या गोष्टी तुम्हालाच करता येते. असेल तर काही भाग नाही. हे पोरं बी पेटून घेतील उद्याकडे. याचं काय भानगडी राजीनामा देऊ राहील तुमचं? विचार विचारायला पाहिजे ना सगळ्या लागू तर. तुम्ही तुमच्या मनात असं नका करू बाबा. आम्हाला चालाय घेऊन पुढं. अरे पुढे फसवून चालाय घेऊन आम्हाला. जो माणूस मारला होता आम्ही मारला येतो. भेटलं नाही भाऊ. पण हे तुमचा बळी देऊन सरपंच पदाचा बळी देऊन आरक्षण भेटणार आहे का? भेटत असेल पदाचा बळी देऊन पदाचा राजीनामा देऊन जर आरक्षण भेटत असेल तर पदाचा राजीनामा द्या तुम्ही. तुम्हाला माहिती का भेटतो म्हणून आरक्षण? आम्ही गावचा विकास करण्यासाठी सरपंच तुम्हाला अजिबात हा निर्णय इथे घ्यावा लागेल. एवढे जाती जमातीच्या लोकांना निवडून द्यायला तुम्हाला अजिबात सांगणार नाही. या गावची पब्लिक इथं इथे निर्णय झाला पाहिजे आणि इथे निर्णय करून आम्हाला घेऊन चाला पुढं. तुमचं स्टेटमेंट तुम्ही सध्या बाबतीत घ्या. पूर्ण याचा असेल सरपंच पदाचा राजीनामा कॅन्सल झालाच पाहिजे. मंगेश साबळे राजीनामा द्यायचा निर्णय पाठीमागा घेतलाच पाहिजे. जर राजीनामा पाठीमागा वापस होत नसेल तर इथं जिथ्या तिथं भेटतील. तुम्हाला सांगावर भेटून बोलता येणार नाही. तुम्हाला जे अशातला काही भाग नाही. तुम्हाला हे निर्णय मागा घ्यावाच लागेल. राजीनामा द्या सोबत पण राजीनाम्याचं जर कधी नाव काढता यावं आता. आताच्या आता शब्द द्या, मी माघार घेतो मुलसनी. गावची माघार मागा. गावाला माफी मागा तुम्ही. माझ्या गोष्टी म्हणून साधी सुधी चूक समजून आले की तुम्ही एक ठिकाणी काय करायचं? आमची 4 लोकांची मदत नका. नाही पण असं नाही करायला पाहिजे ना राजीनामा म्हणलं.
नाही, यांना माघारी घेतली तो म्हणतो राजीनामा देत नाही. राजीनामा द्यायचा नाही. नाही घ्यायचा. हा, ती माघार घेतली ना. अजिबात नाही द्यायचा. म्हणजे सांगा राजीनामा जर दिला एक तर साजरे आत्महत्या घडणार. जो काम करणार नाही त्याला बंदुकीचा धाक दाखवायचे, जो विरोधात बोलेल, जो विद्रोह करेल त्याला बंदुकीने गोळी मारायची. हे राज्य 80 वर्षापूर्वी या देशात होतं. मग आपल्या स्वतंत्र सैनिकांनी त्यांच्याशी भांडून छातीवर गोळ्या घेऊन रक्त सांडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मग आज कोण देशाचा मालक आहे? आपल्या देशाचा मालक कोण आहे आज? माहितीये का कोणाला? 80 वर्षापूर्वी कोण मालक होता आपल्या देशाचा? आता कोण आहे? आता आपण मालक आहे. आपण मतदान करताय ना, आपला आईवडील मतदान करताय ना, आपला आईवडील मतदान करते, आपला नेता निवडते, मग ते नेता शासन करते. आता ते नेता शासन करते म्हणजे ते नेता मालक नाहीये. मालक आपले आईवडील आहे. तुम्ही मालक आहे. तुम्ही ज्याला मतदान करता तो निवडून येतो, शासनात कॅबिनेट होतो आणि मग आपण जे टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या माध्यमातून ते सरकार चालवतं. आता सरपंच आहे, सरपंच गावचा मालक आहे असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं का? तुम्हाला वाटतं सरपंच आहे की नाही? सरपंच गावचा मालक नसतो. आपण निवडून दिलेला नेता गावचा मालक नसतो. तो आपला नौकर असतो. आपली व्यवस्था बघण्यासाठी आपण त्याचं शिक्षण बघून, त्याची प्रतिष्ठा बघून, त्याचं नॉलेज बघून त्याला त्या पदावर आपल्या पालकांनी बसवलेलं असतं. सरकार चालत असताना छोट्या छोट्या तालुक्यामधून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सरकारमध्ये जातात. सरकार तयार होतं. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद तयार होतं. तिथं आपले आईवडील मतदान करतात. तिथं आपण लोकप्रतिनिधी पाठवतो आणि मग आपला देश आता चालतो. आता कोण आहे देशाचा मालक? तू सांग बरं, देशाचा मालक कोण आहे? बरं बेटा, आपण सर्व. बरोबर. कोण चालवतंय देश? सरकार. सरकार कोण बनवतंय? मंत्रिमंडळ. मंत्री कोण बनवतंय? संविधानाने कॅबिनेट तयार केलंय. त्यांना निवडून कोण देतंय? तुम्ही दिलंय का? कोणी दिलंय? मग मम्मी पप्पांनी दिलंय. आता हे आपल्याला माहित पाहिजे, देशाचा मालक कोण आहे, देश कसा चालतंय, सरकार कसं चालतंय, लोक निवडून कसे येतात, त्याच्यावर तुमचं भविष्य आहे बाबा. लक्षात आलं तुमच्या? आम्ही दांगडा करतो, आम्ही राडा करतो, सरकारला म्हणतो की बाबा आमचा हक्क द्या, आम्हाला एक शिक्षक द्या. बरोबर. हा हक्क आपण सरकारला मागत असतो. सरकार आपण स्थापन केलेलं असतं. इंग्रजांनी आपल्यावर अत्याचार केले. आपला देश त्यांच्या जळाख्यातून, त्यांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. मग नेमका देश कुठं गेला, नेमकं देश कोण चालवतं हे आपल्या सर्वांना माहित पाहिजे. एवढंच या ठिकाणी माझा उद्देश होता. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.